आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। महापालिका निवडणुकीच्या हालचालींना सुरुवात 4 डिसेंबरला राज्य निवडणूक आयोगानं बोलावली बैठक। सर्व पालिका आयुक्त उपस्थित राहणार। जिल्हा परिषद निवडणुकीआधी महापालिका निवडणुका होण्याची शक्यता। भाजप नेत्यांकडून पुन्हा एकदा भाजपच नंबर 1 चा पक्ष असल्याचा पुनरुच्चार। माहितीमध्ये भाजपच नंबर 1 चा पक्ष। माहितीमध्ये सर्वात मोठा वाटा भाजपचा दिसेल। गिरीश महाजनांसह बावनकुळेंचं विधान। राज्याचा खरा पालकमंत्री देवेंद्र फडणवीसच। अजित पवारांच्या वक्तव्यावर रावसाहेब दानवेंची प्रतिक्रिया। नाशिकचा पालकमंत्री मीच आहे असं समजा, अजित पवार यांनी केलं होतं वक्तव्य। गिरीश महाजनांना पालकमंत्रीपद देण्याचा आमचा आग्रह। बावनकुळेंची प्रतिक्रिया। तर अजित पवारांना पालकमंत्रीपदासाठी माझ्या शुभेच्छा। गिरीश महाजनांचा टोला। आम्ही पैशांनी निवडणूक जिंकत नाही। निवडणुकीमधील पैशाचा गैरवापर हानिकारक। खासदार सुप्रिया सुळेंची टीका। तर ही निवडणूक रद्द झाली पाहिजे अशीही मागणी। गठ्ठ्यानी मतदान असल्यास सत्ताधाऱ्यांकडून 22,000ची ऑफर। निलेश राणेंच्या आरोपानंतर सचिन अहिर यांचा दावा। जामखेडमध्ये भाजपकडून गुंडाच्या घरामध्ये उमेदवारी। रोहित पवारांचा आरोप। जामखेडमध्ये भाजप आणि शिवसेनेकडून पैसे वाटप झाल्याचाही दावा। पैसा, सत्ता आणि सत्तेतून पैसा अशा निवडणुका हायजॅक केल्यात। आम्ही मित्रपक्षांमध्ये असल्यामुळे मला जास्त बोलता येत नाही। रवींद्र धंगेकर यांचं वक्तव्य। तर निवडणुका हायजॅक केल्या तर कार्यकर्ते घडणार नाहीत, धंगेकरांची प्रतिक्रिया। महाराष्ट्र सदनामध्ये उद्या जेपी नड्डा यांची बैठक। महाराष्ट्रामधील खासदारांसोबत जेपी नड्डा यांची संध्याकाळी 6 वाजता बैठक। महाराष्ट्रामधील सर्व खासदारांच्या उपस्थितीमध्ये होणार बैठक। महाराष्ट्रामधील क्षयरोगाच्या प्रश्नावर बैठकीमध्ये होणार चर्चा। ठिकठिकाणी मतदानाचा उत्साह सुद्धा पाहायला मिळाला। पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि आमदार संतोष दानवेंसह त्यांच्या संपूर्ण कुटुंबानं बजावला मतदानाचा हक्क। भोकरदन नगरपालिका निवडणुकीसाठी भोकरदन शहरातील मतदान केंद्रावर बजावला हक्क। अकोला जिल्ह्यामध्ये 4 नगरपालिका आणि 1 नगरपंचायतसाठी मतदान। 104 वर्ष आजीनं बजावला मतदानाचा हक्क आहे तोपर्यंत मतदानाचा हक्क बजावणारच, आजीचं ठाम मत। नाशिकच्या ओसरमध्ये 100 वर्षाच्या पार्वतीबाई चौधरींनी बजावला मतदानाचा हक्क। नाशिकमध्ये 11 नगर परिषदांसाठी 56 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात। नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमधल्या मतदान केंद्रावर नवरा-नवरीनं केलं मतदान। विवाह सोहळा सुरू असतानाच मतदानाचा बजावला हक्क। लोकशाहीसाठी त्र्यंबकेश्वरच्या विकासासाठी मतदानाला महत्त्व दिल्याची नवरीची प्रतिक्रिया। धाराशिवच्या तुळजापूरमध्ये नवरदेव घोड्यावर बसून मतदान केंद्रावर पोहोचला। लग्नाच्या आधी तुळजापूरमधील संकेत भोजनेनं बजावला मतदानाचा हक्क।